नाईकांनी ज्यावेळेस तुमचं 5 वर्षाच्या करता प्रतिनिधित्व केलं, सातत्याने सभागृहामध्ये या भागातले प्रश्न मांडण्याच्या करता पवार साहेबांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्याचा सल्ला घेणं, क्लस्टर डेव्हलपमेंटच्या निमित्तानं आपल्या भागातले प्रश्न जे रवींद्र फाटकांनी किंवा डॉक्टर संजीव नाईकांनी सांगितले, अनेकांनी इथं पाठपुरावा केला, त्यावेळेस ते सुटले। ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार संजीव नाईक यांच्या प्रचारातीर्थ ठाण्यामध्ये आयोजित एका सभेत उपस्थित जनसमुदायाला संबोधित करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित होते। ठाण्यामध्ये आयोजित सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात सांगितलं की लोकसभेत संजीव नाईक यांनी नेहमीच जनतेच्या समस्यांना वाचा फोडली आहे। डॉक्टर संजीव नाईकांनी ज्यावेळेस तुमचं 5 वर्षाच्या करता प्रतिनिधित्व केलं, सातत्याने सभागृहामध्ये या भागातले प्रश्न मांडण्याच्या करता पवार साहेबांच्या सारख्या राष्ट्रीय नेत्याचा सल्ला घेणं, त्यावेळेस तर संजीव नाईक, सुप्रिया सुळे, समीर भुजबळ, त्याच्यामध्ये संजय पाटील हे सगळे तरुण पहिल्या टर्मचे होते, परंतु सगळे एकत्रपणे आपल्या आपल्या भागातले राज्याचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करायचे। शेवटी लोकप्रतिनिधी त्याकरता असतो, वैयक्तिक स्वतःचा स्वार्थ साधण्याच्या करता लोकप्रतिनिधींनी निवडून जायचं नसतं, स्वतःची राजकीय पोळी भाजण्याच्या करता त्यांनी त्या ठिकाणी विचार करायचा नसतो। आणि ह्या पद्धतीनं संजीवनी आपल्या स्वतःच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये काम त्या ठिकाणी केलं। क्लस्टर डेव्हलपमेंट धोरण अंमलात आणण्यात संजीव नाईक यांची महत्त्वाची भूमिका असल्याचंही पवारांनी स्पष्ट केलं। क्लस्टर डेव्हलपमेंटच्या निमित्तानं आपल्या भागातले प्रश्न जे रवींद्र फाटकांनी किंवा डॉक्टर संजीव नाईकांनी सांगितले, अनेकांनी इथं पाठपुरावा केला, त्यावेळेस ते सुटले, तरी देखील आज शिवसेना, भाजप आम्ही हा प्रश्न सोडवला। अरे सरकारमध्ये निर्णय घ्यायला आम्ही बसलोय आणि यांनी कसे काही प्रश्न सोडवले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित जनसमुदायाला असं अपील केलं की संजीव नाईक यांना भरघोस मतं देऊन पुन्हा दिल्लीला पाठवावे। त्याच्या असणाऱ्या प्रश्नाच्या बद्दल आम्ही त्याला साथ देऊ, पण आपण पण उद्या 24 तारखेला आपलं पवित्र बहुमोल अशा प्रकारचं जे मत आहे ते घड्याळाचं बटन दाबून त्याला प्रचंड मताधिक्याने दुसऱ्यांदा आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करण्याच्या करता पार्लमेंटमध्ये पाठवावं, हीच आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।